सर्व धम्मबंधू भगिनींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू आहे. या ग्रंथाच्या परिचयाचे 3 भाग आपण संपन्न झाले असून आजचा 4था भाग आपण सादर करीत आहोत. 4 आर्य सत्य मूळ बुद्ध शिकवणीत अंतर्भूत आहेत काय, हा आजच्या 4थ्या भागाचा आपला विषय आहे. विषयाचे अर्थात शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या परिचयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 प्रश्न दिलेले आहेत त्यातील दुःख, दुसरा दुःख समुदाय, तिसरा दुःख निरोध आणि 4था दुःख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दुःख निरोधाचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, या 4 आर्य सत्या संबंधीचा दुसरा प्रश्न परिचयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याचा अभ्यास आपण या भागात करणार आहोत. बुद्ध धम्माचा मूळ सिद्धांत कार्यकारण भाव म्हणजेच प्रतित्य समुत्पाद आणि 4 आर्य सत्यांचे स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथातील खंड 1 भाग 7 मध्ये तसेच खंड 2 मधील भाग 3 मध्ये सुद्धा दिलेले आहे. हे स्पष्टीकरण मात्र आपण खंडाबद्दल पाहणार नाही, तर इथे आपण 4 आर्य सत्य नेमके काय आहेत आणि ती आर्य सत्य बाबासाहेब आंबेडकरांनी परिचयात दिलेल्या भूमिकेशी सुसंगत आहेत की विसंगत आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत. 4 आर्य सत्य हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण याला बौद्ध धम्माचा पाया म्हटलेलं आहे. आता तो कसा बौद्ध धम्माचा पाया आहे आणि बौद्ध ग्रंथांच्या मध्ये त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीनं दिलेलं आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करू. हा जो अभ्यास आहे, ही जी मांडणी आहे ती 6 मुद्द्यात मी केलेली आहे. म्हणजे एकूण 6 मुद्द्यात या विषयाची मांडणी आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की 4 आर्य सत्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथातील जो परिचय आहे त्या परिचयात नेमकी काय भूमिका आहे हे प्रथम पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा की आर्य सत्य या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे तो दुसरा मुद्दा पाहणार आहोत. आणि तिसऱ्या मुद्द्यात 4 आर्य सत्य कोणती आणि त्या प्रत्येकाचं स्पष्टीकरण आपण तिसऱ्या भागात करणार आहोत. 4था मुद्दा आहे की बुद्धांनी आर्य सत्याला मध्यम मार्ग का म्हटलेले आहे त्याचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत. 5वा मुद्दा आहे की आर्य सत्याबाबत त्रिपिटकीय ग्रंथामध्ये ग्रंथात जी उदाहरणं वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहेत ती नेमकी काय आहेत त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा कार्यकारण भाव म्हणजे प्रतित्य समुत्पाद आणि 4 आर्य सत्य यांचा नेमका संबंध काय आहे. ह्या 6 मुद्द्यांच्या मध्ये आपण आजचा जो विषय आहे त्या विषयाची मांडणी करणार आहोत. पहिला मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिचयामध्ये जी या 4 आर्य सत्याच्या बाबतची भूमिका मांडलेली आहे ती भूमिका प्रथम पाहूया. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ मूळ ग्रंथ इंग्रजीत आहे, त्यामुळे इंग्रजीमध्ये नेमके बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. इंट्रोडक्शन मधला हा पार्ट आपण आर्य सत्याचा वाचतोय तो असा आहे. बाबासाहेब म्हणतात, The second problem is created by the 4 Aryan truths. Do they form part of the original teaching of the Buddha? This formula cut at the root of Buddhism. If life is sorrow, death is sorrow, and rebirth is sorrow, when there is an end of everything, then neither religion nor philosophy can help a man to achieve happiness in the world. If there is no escape from sorrow, then what can religion do? What can Buddha do to relieve man from such a sorrow which is ever there in birth itself? The 4 Aryan truths are a great stumbling block in the way of non-Buddhists accepting the gospel of Buddhism. For the 4 Aryan truths deny hope to man. The 4 Aryan truths make the gospel of Buddha a gospel of pessimism. Do they form part of the original gospel or are they a latter assertion by the monks? याचा मराठीमध्ये अनुवाद तुमच्या समोर मांडतो. बाबासाहेब आंबेडकर परिचयात लिहितात की दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केलेला आहे. बाबासाहेब काय म्हणतात की दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केलेला आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्याचा अंतर्भाव होतो काय?
हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते। जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचं। या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही। मग जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल? अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्ये एक अडथळा आहे। कारण 4 आर्य सत्य मानवाला आशा नाकारतात। ही 4 आर्य सत्य बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात। ही आर्य सत्य मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय की ती भिक्खूंनी नंतर जोड दिलेली आहेत? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न काय आहेत की 4 आर्य सत्य जी आहेत तो बुद्धाच्या मूळ शिकवणीचा भाग आहे की नंतर जोडलेला आहे? याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर आपल्याला करायला सांगतात। याच्यावरती आपल्याला अभ्यास करायला सांगतात। त्यांना जे हवं आहे ते स्पष्टीकरण खंड 1 आणि खंड 2 मध्ये दिलेलं आहे, ते आपण नंतर पाहणार आहोत। आज आपल्याला जो बाबासाहेब आंबेडकरांनी परिचयात अभ्यास करायला सांगितलाय तो आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे की ही बौद्ध धर्मामध्ये याचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते। आता प्रथम आपण दुसरा मुद्दा म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका नेमकी काय आहे 4 आर्य सत्याबाबत परिचयामध्ये ती पाहिली। आता आपण आर्य आणि सत्य या संकल्पनेचा नेमका अर्थ बघूया। हे 2 शब्द आहेत। सुरुवातीला आपण आर्य शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते पाहूया। माश मोरे यांचा भारतीय बुद्ध धम्माचा इतिहास हा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्येच त्यांनी याचं स्पष्टीकरण किंवा अर्थ स्पष्ट केलेला आहे। ते लिहितात की सुरुवातीला आर्यांची वैदिक संस्कृती आणि श्रमणांची श्रमण संस्कृती वेगवेगळी आहे असे म्हटले आहे। बुद्ध धम्म हा श्रमण संस्कृतीतून निर्माण झाला आहे असेही म्हटले आहे। मग 4 आर्य सत्यातील आर्य हा शब्द वैदिक संस्कृतीतून घेतला आहे काय असा प्रश्न कोणीतरी विचारू शकेल। शब्दांच्या सारखेपणामुळे तशी शंका मनात येणं शक्य आहे, परंतु पाली त्रिपिटकातील अरिय शब्दाचे संस्कृत मधील रूपांतर आर्य असे आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। बुद्ध धम्मातील आर्य म्हणजे ज्याचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो आर्य अशी मध्यम निकायामध्ये व्याख्या केलेली आहे। तर जो पाप कर्मापासून दूर गेला आहे तो आर्य असे अभिधर्मकोश भाष्यामध्ये म्हटलेलं आहे। जुन्या बौद्ध ग्रंथात जे स्त्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी किंवा अरहंत आहेत त्यांना आर्यजन आणि इतरांना पृथकजन असे म्हटलेले आहे। धम्मपदात आर्याला ब्राह्मण असे म्हटलेले आहेत हे लक्षात घ्या। धम्मपदात म्हटल्याप्रमाणे जटा वाढवल्याने, गोत्राने किंवा जातीने मनुष्य ब्राह्मण होत नाही, तर जो ध्यानी, निर्मल, स्थिर, कृतकृत्य, आस्त्रविरहित व सिद्धार्थ आहे तोच ब्राह्मण किंवा आर्य होय। जो सर्व संयोजनांना छेदून टाकतो व त्यामुळे दुःखी नसतो, जो संग आणि आसक्तीपासून मुक्त होतो, ज्याची तृष्णा नष्ट झालेली आहे, जो संशय रहित झालेला आहे व ज्याने अमृतपद म्हणजे निर्वाण पद प्राप्त केले आहे अशाला धम्मपदात ब्राह्मण किंवा आर्य असे म्हटलेले आहे। हे दोन्ही शब्द बौद्ध धर्माच्या संपूर्ण ग्रंथामध्ये कशा पद्धतीने आले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आर्य सत्यातील आर्य हा शब्द एका विशिष्ट मानव जातीच्या संदर्भात वापरलेला नसून तो निर्वाण मार्गाकडे प्रगत करणाऱ्या श्रेष्ठ मानवाच्या संदर्भात आर्य हा शब्द गुणवाचक वापरलेला आहे। त्यामुळे आर्य या शब्दाची मध्यम निकायामध्ये असेल, धम्मपदामध्ये असेल, अभिधर्म कोशामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आर्य या शब्दाची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा गुणवाचक शब्द आहे, हा जातीवाचक शब्द नाही। आता आपण आर्य शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर सत्य त्यामधला आर्य सत्यमधला सत्य या संकल्पनेचा अर्थ बघूया नेमका काय अर्थ आहे। आर्य सत्य म्हणजे आर्यांचे किंवा अरहंतांचे सत्य अशी सत्याची व्याख्या वसुबंधू आणि बुद्धघोष यांनी केलेली आहे। काय की अरहंताचे सत्य अशी त्याची व्याख्या या दोघांनी केलेली आहे। अरहंतच
आर्य सत्यांना यथार्थपणे जाणू शकतात। याचा अर्थ असा नाही की आर्य सत्य दुसरे कोणी समजू शकत नाही, पण वसुबंधूंनी म्हटल्याप्रमाणे आर्यच आर्य सत्यांना यथार्थपणे जाणू शकतात आणि अनुभवू शकतात। आर्य सत्य म्हणजे काय? आर्य सत्य म्हणजे पवित्र सत्य, श्रेष्ठ सत्य, निव्वळ सत्य, ज्याच्यामध्ये सत्याशिवाय दुसरे काहीही नाही, असेही अर्थ वाक्प्रचारामध्ये सर्वसाधारणपणे केले जातात। पण या वाक्प्रचारातील पवित्रपणा किंवा श्रेष्ठपणा हे अर्हंताचे गुणनिर्देशक आहेत। त्यांचा संबंध कोणत्याही जातीशी किंवा वंशाशी अजिबात नाही। आता आपण आर्य आणि सत्य या दोन्हीही शब्दांचे अर्थ बौद्ध धर्मामध्ये नेमके काय आहेत हे पाहिल्यानंतर आर्य सत्याच्या संदर्भामध्ये बौद्ध विद्वानांची नेमकी काय भूमिका आहे ते थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। प्रथमतः पी लक्ष्मी नरसू यांचा जगप्रसिद्ध इसेन्स ऑफ बुद्धिझम हा ग्रंथ आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांनी त्यांच्या धर्माची शिकवण 4 सूत्रात सारांश रूपाने सांगितलेली आहे। ती सर्वसाधारणपणे 4 आर्य सत्य किंवा सत्य कथन या नावाने ओळखली जातात। त्यामध्ये बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा आणि नीतिमत्तेचा सार सांगितलेला आहे। त्यानंतर धर्मानंद कोसंबी यांचा जो प्रसिद्ध बौद्ध धर्मावरील 4 निबंध हा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये आर्य सत्याबद्दल ते लिहितात की त्रिपिटकात 4 आर्य सत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे। ही आर्य सत्य बौद्ध धर्माचा पाया आहे। बुद्ध भगवंतांनी प्रथम वाराणसीत पंचवर्गीय भिक्षूंना 4 आर्य सत्यांचाच उपदेश केलेला आहे। त्यानंतर आपण आता ही 4 आर्य सत्य नेमके काय आहेत आणि या 4 आर्य सत्याचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। 4 आर्य सत्य कोणते आहेत? तर पहिलं त्यामध्ये दुःख हे पहिलं आर्य सत्य आहे। त्यानंतर दुसरं दुःख समुदाय हे दुसरं आर्य सत्य आहे, याला तृष्णाही असं म्हटलं जातं। तिसरं जे आर्य सत्य आहे की दुःख निरोध, म्हणजे दुःखाचा निरोध करता येतो। निरोध म्हणजे नाश, दुःखाचा नाश करता येतो। तृष्णा त्यागाने दुःखाचा नाश करता येतो। आणि चौथा की दुःख निरोध गामिनी प्रतिपदा असं चौथं आर्य सत्य आहे। यालाच आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा म्हटलेलं आहे। म्हणजे या मार्गाने दुःख पूर्णपणे नाहीसं केलं जातं किंवा पूर्णपणे संपवलं जातं। त्यामुळे किती आर्य सत्य कुठली कुठली आहेत? दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा अशी 4 आर्य सत्य जी आहेत, ही 4 आर्य सत्यांचं थोडक्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये जे स्पष्टीकरण आहे ते आपण पाहू। पहिलं आर्य सत्य कुठलं आहे? दुःख। या दुःखाचं स्पष्टीकरण आपण पाहू। धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, दुःख नावाचे पहिले आर्य सत्य आहे। एक, जन्म दुःखकारक आहे, म्हातारपण दुःखकारक आहे, व्याधी दुःखकारक आहे, मरण दुःखकारक आहे, अप्रियांचा सहवास दुःखकारक आहे, प्रियांचा वियोग दुःखकारक आहे, एखाद्या वस्तूची इच्छा करून ती मिळाली नाही म्हणजे त्यापासूनही दुःख होते। संक्षेपात 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहेत। म्हणजे जगामध्ये जे दुःख आहे ते दुःख असण्याची 5 कारणं आहेत। ही 5 कारणं आपण लक्षात घेतली की आपल्या लक्षात येईल की या जगामध्ये मनुष्य आणि हे जग आहे, या 5 गोष्टीच्या कारणाने दुःख। कुठलं? पहिलं दुःख आहे जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, व्याधी दुःख आहे, मरण दुःख आहे आणि अप्रियांचा सहवास म्हणजे अप्रिय लोकांचा सहवास आणि प्रिय लोकांचा वियोग आणि एखाद्या वस्तूची इच्छा करून ती मिळाली नाही म्हणजे त्यापासूनही दुःख होतं। म्हणजे जन्म, म्हातारपण, व्याधी, मरण ही 4 आणि 5व्यामध्ये अप्रियांचा सहवास, प्रियांचा वियोग आणि एखाद्या वस्तूची इच्छा करून ती मिळाली नाही, अशा 5 प्रकारे किंवा या 5 परिणामांनी मनुष्याच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी दुःख किंवा हे जग दुःखाने या 5 कारणाने भरलेलं आहे। आता दिगनिकायातील महासतिपट्टण सूक्तामध्ये ही जी 5 कारणं आहेत, या 5 कारणांचं व्यवस्थित स्पष्टीकरण तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेलं आहे। म्हणजे जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, व्याधी म्हणजे काय,
ह्याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये दिलेलं आहे, ते मी तुमच्या समोर तुम्हाला स्पष्ट करतो. महासती पठार सुत्तामध्ये दिग्निकायातील भगवान बुद्ध या आर्य सत्यांचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की भिक्खूनो, जन्म म्हणजे काय, तर कोणत्याही प्राणीमात्राच्या निरनिराळ्या योनीत जन्म घेणे, उगम पावणे, उतरणे, उत्पन्न होणे, इंद्रियांची उपलब्धी होणे, यालाच भिक्खूंनो जन्म होणे असं होतं, असे म्हणतात. त्यानंतर म्हातारपण म्हणजे काय, तर निरनिराळ्या योनीत जन्मलेल्या प्राणीमात्रांना वृद्धत्व येणं, वृद्धत्वामुळे दात पडणे, केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, आयुष्याचा अंत्यकाळ येणे आणि इंद्रिय दुर्बल होणे, यालाच भिक्खूंनो म्हातारपण असे म्हटलेले आहे. त्यानंतर तिसरा की व्याधी, हे जे शारीरिक दुःख आहे, शारीरिक पीडा आहे, शरीरासंबंधी क्लेश आहे, शरीराचे दुःख अनुभवणे, यालाच भिक्खूंनो पीडित होणे किंवा व्याधी असं म्हटले जातं. त्यानंतर भिक्खूंनो मरण कशाला म्हणतात, तथागत म्हणतात की निरनिराळ्या योनीमध्ये जन्मलेल्या प्राणीमात्रांचे निर्माल्य होणे, गळून पडणे, पृथक होणे, अंतर्धान पावणे, मृत्यू पावणे, काळा नष्ट होणे, स्कंद निरनिराळे होणे, शरीर टाकणे, यालाच भिक्खूंनो मरण असे म्हणतात. आपण जन्म कशाला म्हणतात, व्याधी कशाला म्हणतात, मृत्यू कशाला म्हणतात, हे आपण पाहिल्यानंतर जो अप्रियांचा म्हणजे पाचवं जे आहे, ते पाचव्याचं म्हातारपण म्हणजे जन्म, म्हातारपण, व्याधी आणि मरण, हे चारचा अर्थ पाहिल्यानंतर पाचवा जो आहे, पाचव्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली कुठली आहे की अप्रियांचा संबंध कसा दुःखकारक आहे, म्हणजे एखाद्याला घृणा वाटणाऱ्या रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श किंवा मनाचे जे विषय आहेत, अनर्थकारक गोष्टींशी संबंध आल्यामुळे त्याला अप्रिय लोकांच्या संबंधाने दुःख होते. तर प्रिय लोकांच्या वियोगाने दुःख कसे होते की एखाद्याला प्रिय वाटणाऱ्या रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श म्हणजे जे मनाचे विषय आहेत किंवा त्याचे हित साधणारे, त्याची आई असेल, त्याचे वडील असेल, त्याची बहीण असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचा मित्र असेल, त्याची मैत्रीण असेल किंवा इतर जे नातलग आहेत, जे प्रिय त्याला आहेत, ते सोडून जाण्यामुळे म्हणजे प्रियांच्या वियोगाने माणसाला दुःख होतं. आणि यामधला तिसरा प्रकार आहे, तो तिसरा प्रकार म्हणजे की इच्छेची पूर्तता न होणे, यामुळे सुद्धा माणसाला फार दुःख होत असते. म्हणजे भिक्खूंनो, तथागत म्हणतात की जन्म झालेल्यांची अशी इच्छा असते की आम्ही जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं. वृद्ध लोकांची अशी इच्छा असते की आपण म्हातारे झालो नसतो तर बरं झालं असतं. मरणोन्मुखांची इच्छा अशी असते की आपण मरूच नये. शोकाकुलांची अशी इच्छा असते की आपल्याला शोक होऊ नये. रडणाऱ्या ओरडणाऱ्यांची अशी इच्छा असते की आपल्याला रडावे ओरडावे लागू नये. पीडितांची अशी इच्छा असते की आपल्याला शारीरिक क्लेश होऊ नयेत. आणि चिंताग्रस्तांची अशी इच्छा असते की आपणाला चिंता लागू नये. त्रस्त झालेल्यांची अशी इच्छा असते की आपल्याला त्रस्त व्हावे लागू नये. परंतु हे इच्छेने तर होत नसते. अशा तऱ्हेने इच्छेची पूर्ती न होणे म्हणजे दुःख आहे. त्यामुळे हे जे दुःखाचे आपण 5 जे स्पष्टीकरण पाहिलं, काय स्पष्टीकरण पाहिलं, जन्म म्हणजे काय, म्हातारपण म्हणजे काय, व्याधी म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, आणि अप्रियांचा सहवास आणि प्रियांचा वियोग आणि इच्छापूर्ती न होणे, या 5 गोष्टीमुळे जगामध्ये दुःख आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर कोणते 5 स्कंद आहेत, 5 स्कंद जे आहेत ते सुद्धा दुःखकारक आहेत असं तथागत म्हणतात. त्यामधला रूप उपादान स्कंद, वेदना उपादान स्कंद, संज्ञा उपादान स्कंद, संस्कार उपादान स्कंद आणि विज्ञान उपादान स्कंद, हे 5 उपादान स्कंद हे दुःख आहे. पंचस्कंद म्हणजे त्यामधला 1 रूप, 2 वेदना, 3 संज्ञा, 4 संस्कार आणि 5 विज्ञान, या संक्षेपाने म्हणजे ही जी 5 स्कंद आहेत याला नामरूप सुद्धा म्हटलेलं आहे. आता नाम म्हणजे काय आणि रूप म्हणजे काय हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की रूप म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याला रूप असं म्हटलेलं आहे आणि नाम म्हणजे जे आपलं चित्त शक्ती आहे किंवा जे मन आहे त्याला नाम असं म्हटलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये. त्यामुळे नाम रूप मिळून जे संपूर्ण शरीर आपलं हे बनत असतं.
कोणताही प्राणी पंचस्कंदाचा मिळूनच बनलेला असतो असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे। आणि जगातील सर्व संस्कारित गोष्टी नेहमीच बदलत असतात, त्या अस्तित्वात येतात आणि नष्ट होतात। ह्या संस्कार चक्रातून कोणाचीही सुटका होत नाही। प्रत्येकाचे ह्या जगातील अस्तित्व अगदी थोड्या काळापुरतेच असते। जीवनातील ह्या क्षणभंगुरतेमुळे खऱ्या अर्थाने जगात कायमचे सुखकारक असे काहीच नसते। जगात सुख आहे, पण ते क्षणभंगुर आहे। आळवावरील दवबिंदू प्रमाणे ते क्षणिक आहे। म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात की पंचस्कंद उपादान दुःखमय आहेत। पंचस्कंदाच्या या असमाधानकारक स्थितीला पाली भाषेत संसार दुःख किंवा संस्कार दुःख असेही म्हटलेलं आहे। पी लक्ष्मी नरसू त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात, दुःख हे पहिलं आर्य सत्य बघतोय, त्याबद्दल पी लक्ष्मी नरसू काय म्हणतात ते बघा, की दुःख हे पहिलं आर्य सत्य आहे। याचा अर्थ असा की वेदना आणि दुःख जगातून जीवनाच्या अवस्थांशी आणि परिस्थितीशी निगडीत राहतात। जन्म दुःखकारक, म्हातारे होणे दुःखकारक, आजारपण येणं दुःखकारक, मरण दुःखकारक, आपणास हवी असणारी गोष्ट मिळाली नाही म्हणजे वेदना होतात, आपणास जे आवडत नाही त्यामध्ये सहभागी होणं हे दुःख आहे, आणि आपल्या प्रिय वस्तूंचा वियोग तर त्याहूनही वेदनामय असतो, असं पी लक्ष्मी नरसू म्हणतात। धर्मानंद कोसंबी दुःख या पहिल्या आर्य सत्याबद्दल काय म्हणतात ते आपल्या बौद्ध धर्मावरील 4 निबंध या ग्रंथामध्ये सांगतात की दुःख हे पहिलं आर्य सत्य आहे। या जगात दुःख आहे हे मनुष्याने प्रथमतः जाणले पाहिजे। ज्याला दुःख काय आहे हे ठाऊक नाही, त्याची बुद्धी धर्माकडे वळणं शक्य नाही किंवा कठीण आहे। या प्रपंचात दुःख आहे असे वाटल्यावरूनच सर्व पंथांच्या लोकांना परमार्थाविषयी प्रयत्न करण्याची बुद्धी होते। दुःख कोणते तर जन्म दुःखकारक, म्हणजे मूल हे जन्मताच दुःख बरोबर घेऊन येते। म्हातारपण ही दुःखकारक, मरते वेळीही प्राण्यांना दुःख होते। या आयुष्यामध्ये शोकाचे असे अनेक प्रसंग येतात, तेही दुःखकारक। अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेही दुःखकारक। प्रिय पदार्थाचा किंवा प्रिय प्राण्यांचा वियोग झाला तरी तो दुःखकारकच होतो। एखाद्या वस्तूची इच्छा करून ती न मिळाली म्हणजे त्यापासूनही दुःखच होते। संक्षिप्त रूपात सांगायचे म्हटल्यास 5 उपादान स्कंद म्हणजे वासनायुक्त स्कंद हे दुःखकारक आहे। याप्रमाणे धार्मिक मनुष्याने दुःख सत्याचे ज्ञान संपादिले पाहिजे। आपण काय पाहिलं तर आपण पहिलं आर्य सत्य दुःख आहे, आणि ह्या दुःखाची कारण आपण काय पाहिली, जन्म दुःखकारक आहे, म्हातारपण दुःखकारक आहे, व्याधी दुःखकारक आहे, मृत्यू दुःखकारक आहे, अप्रियांचा सहयोग दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, आणि इच्छित वस्तू न मिळणं दुःख आहे। या 5 गोष्टी एकत्रित करतात त्याला आपण पहिलं आर्य सत्य असं म्हटलेलं बौद्ध धर्मामध्ये आहे। आता दुसरं आर्य सत्य काय आहे की दुःख आपण पाहिलं तर त्या दुःखाचा समुदाय, म्हणजे दुःख नेमकं कशामुळे निर्माण होतं तर दुःख नेमकं निर्माण होतं ते तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं। त्यामुळे दुःख समुदाय किंवा त्याला तृष्णा तुम्ही असं म्हणू शकता। माश मोरे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे लिहिले त्याचं स्पष्टीकरण म्हणतात की पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी आणि अनेक विषयात रममान होणारी तृष्णा, जिला कामतृष्णा, भवतृष्णा असे म्हणतात, हे दुःख समुदाय नावाचं दुसरं आर्य सत्य आहे। पी लक्ष्मी नरसू म्हणतात की तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण आहे, यालाच दुःख समुदाय म्हणतात। तृष्णा म्हणा किंवा दुःख समुदाय म्हणा, हे दुसरं आर्य सत्य आहे। तृष्णा म्हणजे स्वार्थी उपभोगासाठी जगण्याची तीव्र इच्छा होय। सभोवतालच्या विश्वाने उत्तेजित केलेल्या संवेदनेतून स्वयं अस्तित्वाचा आभास निर्माण होतो। त्या आभासात्मक स्वयंची कृती वस्तूंना वैयक्तिक उपभोगासाठी आपणाकडे प्रकट केली जाते। यामुळे मनुष्य वेदना आणि दुःख यामध्ये गुरफटून जातो। आता पुढचं वाक्य काय बघा, मी सांगतो, मनुष्याला दुःखाकडे आकर्षित करणारा सुखोपभोग हा जो फसवा भोंगा आहे। धर्मानंद कोसंबी म्हणतात की या सगळ्या दुःखांचं कारण काय,
कोणी म्हणतात की दुःख हा आत्म्याचा धर्म आहे, कोणी म्हणतात दुःख जगताच्या कर्त्याने किंवा आपणहून भिन्न अशा कोणत्या तरी व्यक्तीने उत्पन्न केलेले असावे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की दुःख हा आत्म्याचा धर्म नव्हे किंवा ते दुसऱ्या कोणीतरी उत्पन्न केले आहे असेही म्हणणे, ते तर कार्यकारण नियमाने उत्पन्न झालेलं आहे. तृष्णा आहे म्हणून दुःख आहे. बघा किती साधं कारण आहे. दुःख 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 का आहे, तर तृष्णा आहे म्हणून दुःख आहे. तृष्णा नाही तर दुःख सुद्धा नाही. म्हणजे तृष्णा म्हणजे अतृप्ती, म्हणजे कुठल्याच गोष्टीने माणसाचं समाधान न होणे, याला तृष्णा म्हटलं जातं. अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये ही तृष्णा 3 प्रकारची आहे. एक कामतृष्णा, दुसरी भवतृष्णा आणि तिसरी विभव तृष्णा. कामतृष्णा म्हणजे काय, तर चैनीच्या पदार्थाची तृष्णा. या तृष्णेमुळे जगाच्या दुःखात मोठी भर पडलेली आहे. कामतृष्णा म्हणजे सुखोपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. ज्याला कामतृष्णा निर्माण झालेली आहे त्याला कामाने सुद्धा तृप्ती मिळत नाही. म्हणजे कितीही दिलं तरी त्याचं समाधानच होत नाही. आपल्या साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर कितीही दिलं तरी त्याचं समाधानच होत नाही. त्याला कामतृष्णा असं म्हणतात. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे कामतृष्णेमध्ये कामतृष्णा अधिक अधिक कायमस्वरूपी वाहत जाते. दुसरा जो प्रकार तृष्णेचा आहे तो म्हणजे भवतृष्णा. भवतृष्णा म्हणजे जीवित तृष्णा. या तृष्णेमुळे जगाच्या दुःखात सुद्धा मोठी भर पडलेली आहे. याचं स्पष्टीकरण काय आहे की 100 वर्ष आयुष्य प्राप्त झाले असताही मनुष्याची तृप्ती होत नाही. मेल्यावरही सुख मिळावे अथवा अमर व्हावा अशी त्याची इच्छा असते. तीच अनुसरून तो व्रताचे उपवासाचे आचरण करतो, यज्ञ करून प्राण्यांना दुःख देण्यास तयार होतो. त्यामुळे आपल्या आणि प्राण्यांच्या दुःखात खरं तर तो अधिकच भर घालत असतो. शाश्वत दृष्टीला भवतृष्णा असे म्हणतात. शाश्वत दृष्टीमुळे उत्पन्न होणाऱ्या दृष्टीला भवतृष्णा असे म्हणतात. अशा तऱ्हेने ह्या जगात कायमचे राहण्याची किंवा पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची जी दृष्टी आहे ती सुद्धा दुःखाचं कारण आहे. तिसरं विभव तृष्णा म्हणजे विनाश तृष्णा. म्हणजे जगातून नाहीसे होऊन जाण्याची तृष्णा, या जगातून नष्ट होऊन जाण्याची तृष्णा. या तृष्णेला बळी पडलेले लोक आपल्याही फायद्याकडे पाहत नाहीत. म्हणजे एवढ्या तेवढ्यासाठी आत्महत्या करण्यास जे तयार असतात, आपण मेलो म्हणजे सारे जग संपले असे त्याचे म्हणणे असते. पण ज्यांना आपल्या जीविताचीच पर्वा नाही त्यांना दुसऱ्याच्या जीविताची कुठून असणार. दुसऱ्या प्राण्यास कितीही उपद्रव झाला तरी त्यापासून अशा लोकांच्या अंतःकरणात दयेचा उदय होणं शक्यच नाही. याचे जीवित निरस झालेले असते. यांना धार्मिक सुखाची गोडीच मुळी माहीत नसते. एकंदरीत काय, तर अशा निर्दयपणाने आणि निरपणाने इतरांचे आणि आपले दुःख ते वाढवित असतात. अशा पद्धतीने आपण पहिलं आर्य सत्याचं स्पष्टीकरण दुःखाचं केलं. त्यानंतर दुःख निरोध म्हणजे दुःख समुदाय म्हणजे तृष्णा. तृष्णेमुळे या जगामध्ये मनुष्य आणि जगामध्ये दुःख भरलेलं आहे. तिसरं जे आर्य सत्य आहे की दुःख निरोध, याचा साधा उपाय म्हणजे निरोध म्हणजे दुःख नष्ट करणे. कशामुळे दुःख नष्ट होऊ शकतं, तर निर्माण कशामुळे होते, तृष्णेमुळे. तृष्णेचा त्याग केला की दुःख नष्ट झालं. किती सोपं आहे, म्हणजे सांगण्यासाठी अतिशय सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हे सोपं आहे का. धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात दुःख निरोध हे तिसऱ्या आर्य सत्याबद्दल की उपेक्षेने त्या तृष्णेचा निरोध करणे, तिचा त्याग करणे, तिच्यापासून मुक्ती मिळवणे, हे दुःख निरोध नावाचं तिसरं आर्य सत्य आहे. जर तिचा त्याग केला तर दुःख हे तुमचं संपलं. धर्मानंद कोसंबी स्पष्टीकरण करताना म्हणतात की दुःख निरोध म्हणजे दुःखाचं आकलन, दुःखाचा नाश. हा तृष्णा नाशानेच करता येतो. दुःखाचा नाश वर आपण जे सांगितलेल्या तिन्ही तृष्णांचा नाश केला तरच दुःखाचा नाश होणार आहे. म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा यांचा नाश केला तरच दुःखाचा नाश होणार आहे. मग त्याला उपाय काय, तर तृष्णेचा त्याग. इतर उपाय निरोगी आहेत. काम वासनेची तृप्ती करण्याच्या प्रयत्नाने सुखाचा अंत होणार नाही. व्रत, वैकल्य, उपवास, यज्ञ, याग इत्यादिकांचे आचरण करून स्वर्गवासाची प्राप्ती करून घेतली तरी दुःखांचा अंत होणार नाही. स्वर्गात गेला तरी किंवा आपण जगातून नाहीसे झालो तरी मात्र दुःखाचा अंतही होऊ शकत नाही. पी लक्ष्मी नरसू लिहितात
की स्वार्थी अपेक्षांच्या म्हणजेच उपादानाच्या दुःखापासून मुक्ती मिळवणं शक्य आहे. दुःख निरोध हे तिसरं आर्य सत्यच आहे की ते आपल्याला नाश करायचा आहे. ज्यावेळी सर्व स्वार्थी लालसा नष्ट होते त्यावेळी निसर्गताच दुःखाचा अंत होतो. सर्व स्वार्थी लालसा हव्यासातून जन्म घेते आणि जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत ती वेदनेकडेच घेऊन जाते. लालसा जरी पूर्ण झाली तरी सुद्धा त्यातील समाधान मात्र नित्य नसते, कारण या समाधानातूनच नवीन गरजांचा जन्म होत असतो व यातूनच पुढे नवीन दुःख जन्म घेते. हजारो गरजांची तहान न भागणे हे मानवी जीवनाचे एकमेव सार आहे. अशा परिस्थितीत ही लालसा सोडल्याशिवाय दुःखापासून दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मुक्ती या जगामध्ये कोणालाही मिळू शकत नाही. अशा पद्धतीनं तिसरं जे आर्य सत्य आहे ते आपण पाहिलं. आता चौथं आर्य सत्य पाहू. चौथं आर्य सत्य काय? आपण दुःख पाहिलं, दुःखाचा समुदाय पाहिला आणि दुःखाचा निरोध पाहिला. आता आपण दुःखाचा पूर्णपणे दुःख निरोधागामी प्रतिपदा याला आर्य अष्टांगिक मार्ग अष्टपटलेलं आहे. आता याचं स्पष्टीकरण, या शब्दांचं सुद्धा आपण स्पष्टीकरण पाहूया. माशमोरे लिहितात की दुःख निरोधाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे दुःख निरोधागामिनी प्रतिपदा. या शब्दाचा अर्थ पण सांगतोय. अभिधर्म कोश भाष्यात म्हटल्याप्रमाणे हा मार्ग सम्यक रीतीने प्रतिपादन केला असल्यामुळे त्याला प्रतिपाद असं म्हटलेलं आहे. सम्यक प्रतिपार्थन प्रतिपद मार्गालाच निर्वाणाचे प्रतिपादन केल्यामुळे प्रतिपद असे म्हटले गेलेले आहे. आचार्य बुद्धघोष म्हणतात की या मार्गाने निर्वाणाकडे वाटचाल केल्यानंतर दुःख निरोध होऊ शकतो. कुठला मार्ग आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून त्याला दुःख निरोधाच्या दिशेने घेऊन जाणारा दुःख निरोध गामिनी प्रतिपद असं म्हटलं आहे. या मार्गानेच निर्वाणाकडे जाता येते. या मार्गाने गेल्याने दुःख निरोधाचा लाभ होतो. हा मार्ग विशुद्धीची, सदाचाराची, शीलाची शिकवण देतो. सदाचाराची शिकवण देणारा मार्ग म्हणजेच काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे या जगातलं दुःख नाहीस जे करण्याचा जो मार्ग आहे तो कुठला मार्ग आहे? आपण म्हटलं दुःख आहे, दुःखाचा समुदाय आहे आणि दुःख नष्ट पण करता येतात, पण नष्ट करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला चौथं आर्य सत्य म्हणतात आणि ते चौथं आर्य सत्य म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाच्या स्पष्टीकरण देताना माशमोरे तथागत भगवान गौतम बुद्धांचं स्पष्टीकरण देतात. ते असं की धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्ग हे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा नावाचं चौथं आर्य सत्य आहे. धर्मानंद कोसंबी लिहितात की तृष्णा नाशाने दुःखनाश होतो हे समजले. म्हणजे तृष्णा नाशाने दुःखनाश होतो हे आपल्याला समजतं की तृष्णा आपण सोडून दिली, तृष्णेचा त्याग केला की दुःख नाहीसं होतं हे समजतं. पण तृष्णा नाशाला काही उपाय आहे की नाही? ही तृष्णा मात्र कशी नष्ट करायची? तृष्णा नष्ट केली की दुःख संपतंय, पण तृष्णा नेमकी कशी नष्ट करायची? अंगात शिरलेल्या शल्यापासून वेदना होतात हे समजतंय, परंतु हे शल्य सुरक्षितपणे बाहेर काढण्याला जर उपाय माहित नाही तर नुसते एवढे समजण्यापासून काहीही फायदा नाही. त्यामुळे तृष्णेचा त्याग करणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी मार्ग कुठला आहे? म्हणून दुःखाचा निरोध करण्याला उपाय चौथ्या आर्य सत्यात सांगितलेला आहे. म्हणून चौथं आर्य सत्य हे अतिशय महत्वाचं आहे. हा उपाय म्हटला म्हणजे हा कुठला उपाय आहे? तर आर्य अष्टांगिक मार्ग. हे धर्मानंद कोसंबी लिहितात. पी लक्ष्मी नरसू सांगतात की मानवाला आर्य अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून सर्व स्वार्थी अभिलाषापासून मुक्त होता येते. तसेच दुःखापासून पूर्ण स्वातंत्र्य सुद्धा प्राप्त करून घेता येते. हे चौथं आर्य सत्य आहे. ज्याला धर्माचा सत्यार्थ समजला आहे, जो या मार्गाने जाईल तो निश्चितपणे दुःखमुक्त होईल. जे लोक आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे सम्यक वाटचाल करतात त्यांची प्रज्ञा विकसित होते. त्यांना जगाचे यथाभूत दर्शन होते. ते जग जसे आहे तसे पाहतात. त्यांचे अज्ञान नष्ट होते, अविद्या नष्ट होऊन त्याचे संस्कारही नष्ट होतात. ते असंस्कारित होतात, त्यांना निर्वाण प्राप्त होते. म्हणजे चौथं आर्य सत्य की दुःख कायमस्वरूपी संपवायचं असेल तर त्यावरती उपाय काय सांगितलेला आहे? आर्य अष्टांगिक मार्ग हा उपाय सांगितलेला आहे. आता हा आर्य अष्टांगिक मार्ग नेमका काय आहे त्याचं आपण थोडक्यामध्ये स्पष्टीकरण पाहूया. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 8 घटक सांगितलेले आहेत आणि हे 8 घटक 3 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा
अशा 3 भागामध्ये हे आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. प्रज्ञामध्ये 2 घटक आहेत, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प. शीलमध्ये 3 घटक आहेत, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका. आणि समाधीमध्ये 3 घटक आहेत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे आर्य अष्टांगिकाचे 8 मार्ग आहेत. या 8 मार्गाचे 3 भागात प्रज्ञाशील आणि समाधीमध्ये असं वर्गीकरण होत असतं. भगवंताने माणसाला दुःख देणाऱ्या नकारार्थी भावनांना मनातून हाकलून देण्यासाठी, म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये ज्या दुःखार्थी भावना निर्माण होतात त्या हाकलून देण्यासाठी आणि त्यांचा आपल्या मनामध्ये प्रवेशच करण्यासाठी किंवा त्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचा त्याच्या जीवनात आचरणासाठी सांगितलेला आहे की जर तुमच्या मनामध्ये वाईट भावनाच यायच्या नसतील, नकारात्मक भावनाच यायच्या नसतील तर आर्य अष्टांगिक मार्गच हा त्याच्यावरचा उपाय आहे. हा मार्ग सर्वसाधारण माणसाला सहजपणे आचरणात आणता येतो. हा मार्ग अतिसुखाचा अथवा अतिदुःखाचा नाही. म्हणजे ह्याच्यापासून अतिसुख पण तुम्हाला मिळणार नाही आणि यापासून तुम्हाला अतिदुःख पण मिळणार नाही. तुम्हाला काय मिळेल तर अतिसुख आणि अतिदुःख यांच्या मधला जो मार्ग आहे त्याला तथागतांनी मध्यम मार्ग म्हटलेलं आहे. ही मध्यम मार्गाची तथागतांनी एकूण 8 अंगे सांगितलेली आहेत. त्या 8 अंगाचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर मग आपल्याला अतिदुःखापासून पण वाचवता येतं आणि अतिसुखापासून पण आपल्याला वाचवता येतं आणि मधला मार्ग आपल्याला मिळू शकतो. या मार्गाच्या आचरणाने माणसात शील, समाधी आणि प्रज्ञा यांचा मात्र विकास होतो आणि माणसाला दुःख देणाऱ्या विकारापासून मुक्ती मिळते आणि माणूस सुखाचे जीवन जगू लागतो असं तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात. आता पहिलं अंग कुठलं आहे तर सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टी, आता दृष्टी म्हटलं की आपल्या लक्षात येईल की आपण जनरल अर्थ घेतो, परंतु 4 आर्य सत्यामध्ये 4थं जे आर्य सत्य आहे त्यामध्ये सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी म्हणजे काय तर 4 आर्य सत्याचं ज्याला ज्ञान आहे त्याला सम्यक दृष्टी आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सम्यक दृष्टी म्हणजे आर्य सत्याचं ज्ञान. 4 आर्य सत्य कुठले आहे तर दुःखाचं ज्ञान झालं पाहिजे, दुःख समुदायाचं ज्ञान झालं पाहिजे, दुःख निरोधाचं ज्ञान झालं पाहिजे आणि दुःख निरोधगामी ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे ज्याला 4 आर्य सत्याचं ज्ञान आहे त्याला सम्यक दृष्टी आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा सम्यक संकल्प. हा सम्यक संकल्पाचे 3 घटक आहेत. एक नैष्कर्म्य संकल्प, दुसरा अय्यापात संकल्प आणि तिसरा अविहिंसा संकल्प. नैष्कर्म्य संकल्पामध्ये एकांतवासात सुखाची आवड असते त्याला नैष्कर्म्य संकल्प म्हटला. अय्यापात संकल्प म्हणजे प्राणी मात्रावरती शुद्ध प्रेम करणे याला अय्यापात संकल्प म्हटलेलं आहे. आणि तिसरा अविहिंसा संकल्प म्हणजे दुसऱ्यास किंवा आपणास त्रास होऊ नये अशी इच्छा बाळगणे. या 3 संकल्पना म्हणजे सम्यक संकल्प असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सम्यक वाचा. थोडक्यामध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण करतो या सगळ्यांचं. आपल्या या पुस्तकामध्ये याच्यावरती खूप याचं स्पष्टीकरण करता येईल, पण इथे वेळेअभावी आपण त्याचं स्पष्टीकरण करत नाही. परंतु स्पष्टीकरण न करता सुद्धा मी ज्या शब्दामध्ये सांगतोय ते तुम्हाला मात्र समजेल अशी मला गॅरंटी वाटते, मला खात्री वाटते. आता सम्यक वाचा, तिसरं जे अंग आहे आर्य अष्टांगिक मार्गातलं, हे सम्यक वाचा. त्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक खोटे न बोलणे, दुसरं चहाडी न करणे, तिसरं कठोर शब्द न उच्चारणे आणि व्रता भाषण न करणे याला सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा या 4च गोष्टी, खोटं बोलायचं नाही, चहाडी करायची नाही, कठोर बोलायचं नाही, व्रता भाषण करायचं नाही, या 4 गोष्टी न करण्याला सम्यक वाचा असं म्हणतात. आता सम्यक कर्म किंवा कर्मांत याला प्राणघात न करणे, चोरी न करणे व परदारागमन न करणे याला सम्यक कर्मांत असं म्हणतात. त्यानंतर 5वं जे अंग आहे सम्यक आजीविका. वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता सन्मार्गानेच ती करणे याला आजीविका असं म्हटलेलं आहे. 6वा सम्यक व्यायाम. तर सम्यक व्यायामाचे 4 प्रकार आहेत. एक, जे वाईट विचार मनात आले नसतील त्यांना उत्पन्न होण्यास सवड न देण्याविषयी प्रयत्न करणे आणि जे वाईट विचार मनात उद्भवले असतील त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे. तिसरा, जे सुविचार मनात उद्भवले नसतील ते उत्पन्न
करण्याचा प्रयत्न करणे आणि जे सुविचार मनात उद्भवले असतील ते वाढवून त्यांना पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न, या 4 मानसिक प्रयत्नाला सम्यक व्यायाम असं म्हणतात. मी जे तुम्हाला सांगतोय हा व्हिडिओ परत परत तुम्ही ऐकू शकता की प्रत्येक त्यामध्ये एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये हा संदेश मी तुम्हाला देत आहे. आता 7वा जो घटक आहे किंवा अंग आहे तो पण त्याच्यामध्येही 4 प्रकार आहेत. सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे काय, तर शरीर अपवित्र पदार्थांचे बनलेलं आहे हा विवेक कायमस्वरूपी जागृतपणामध्ये ठेवणे, शरीरातील सुखदुःखादी वेदनांचे वारंवार अवलोकन करणे की आपल्या शरीरातल्या सुखदुःख काय आहे त्याचं वारंवार अवलोकन करणे हा दुसरा. त्यानंतर स्वचित्ताचे अवलोकन करणे, आपल्या मनामध्येच आपण सगळं अवलोकन करणे. चौथा, कार्यकारण परंपरा इत्यादी तात्विक गोष्टींचे सुद्धा चिंतन करणे की कशामुळे काय होतं, याला काय कारण आहे, म्हणजे चित्ताला जागृत ठेवणे, याला सम्यक स्मृती असं म्हटलेलं आहे. आणि सम्यक समाधी कशाला म्हटले, याच्यामध्येही 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार काय सम्यक समाधीचा, सगळ्या कामवासनांचा विरोध करून व इतर दुष्ट मनोवृत्तीचा निरोध करून योग्य वितर्क आणि विचार यांनी युक्त अशा विवेकापासून उत्पन्न झालेल्या प्रीतीने आणि सुखाने युक्त असते त्याला प्रथम ध्यान संपादित करतो. त्यानंतर दुसरा, वितर्क आणि विचार हे शांत झाल्यावर जी चित्ताची प्रसन्नता, जी चित्ताची एकाग्रता तिने युक्त विचार विरहित व समाधीपासून उत्पन्न झालेल्या प्रीतीने आणि सुखाने युक्त असे जे द्वितीय ध्यान संपादन करतो आपण. प्रीतीच्या त्यागाने तो उपेक्षा युक्त होतो, जागृत अवस्थेत समाधी सुखाचा अनुभव घेतो, त्याला आर्यजन उपेक्षा युक्त स्मृतिमान आणि सुखी असे म्हणतात. अशा प्रकारचे हे तृतीय ध्यान आहे. आणि चौथं, सौमनस्य आणि दर्मनस्य यांचा पूर्वीच नाश झाल्यावर सुख आणि दुःख याचा निरोध करून तो सुख दुःख विरहित व उपेक्षा आणि जागृती यांनी परिशुद्ध असे चतुर्थ ध्यान संपादन करतो. याप्रमाणे 4 ध्याने संपादन करणे याला सम्यक समाधी असं म्हटलेलं आहे. जो मुद्दा आपल्याला समजत नाही तो मुद्दा आपण परत परत ऐकला की आपल्याला समजेल, ही मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आता भगवान बुद्धांनी आर्य सत्याला मध्यम मार्ग का म्हटलं याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण, कारण भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग आहे, तर या आर्य सत्याला सुद्धा भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग का म्हटलेले आहे, तर बुद्ध भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्गाला मध्यम मार्ग असं म्हटलं आहे. त्यांचे प्रत्येक अंग 2 अंताच्या मध्ये आहे. म्हणजे आपण म्हणतो अति नाही, अति सुख नाही, अति दुःख नाही. भगवान बुद्ध उदाहरण देताना स्पष्ट करतात की चैनी लोकांची दृष्टी म्हटली म्हणजे खावे प्यावे मजा करावे, हे अति झालं. हा अतिदृष्टीचा एक अंत झाला, एक बाजू झाली. तापसी लोकांची दृष्टी म्हणजे कशी, व्रतवैकल्य करायचे, तप करायचं, देहदंड आणि शुद्धी करायची, हा दुसरा झाला. म्हणजे शरीराला त्रास देणं, व्रतवैकल्य करणे. पहिला अंत चैनीचा आणि दुसरा अंत देहदंडनाचा, म्हणजे अतिचैन पण करायची नाही आणि अति देहदंडन पण करायचं नाही. यांच्या मधला जो मार्ग म्हटला त्या 4 आर्य सत्याचं यथार्थ ज्ञान. चैनी लोक म्हणतात की वाटेल ते संकल्पावे आणि तापसी म्हणतात की संकल्पनाचा समूळ नाश करावा. या 2 अंताच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे सम्यक संकल्प आहे. अशाच पद्धतीने जे 8 अंग आहेत आर्य अष्टांगिक मार्गातली, ते प्रत्येक आहे, कुठलंही अति नाही. आणि ते कशा पद्धतीने आचरण आणायचं याचं आपण वरती स्पष्टीकरण केलेलंच आहे. आता त्रिपिटकामध्ये जी काही उदाहरण दिली ती उदाहरण तुमच्या पुढे थोडक्यात बाबा बुद्धांनी जी स्पष्टीकरणं केली आहेत त्याचंही उदाहरण की बाबा त्रिपिटकामध्ये नेमकं कुठे कुठे काय काय बुद्धांनी कोणत्या कोणत्या क्षणाला किंवा कोणत्या कोणत्या प्रसंगाला स्पष्टीकरण केलं, याची 2 ते 3 उदाहरण तुमच्या समोर मी ठेवतो. अलग द्वीपम सुत्त जे आहे त्यामध्ये भगवंत म्हणतात की भगवान बुद्धाचे इतर सर्व उपदेश या 4 आर्य सत्यावर आधारलेले आहेत. माशे मोरे स्पष्टीकरण देतात. ते काय म्हणतात की भगवान बुद्धांचे इतर सर्व उपदेश ह्या 4 आर्य सत्यावरच आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वी तलावर चालणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हस्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे बुद्ध धम्मातील सर्व शिकवण 4 आर्य सत्याच्या शिकवणीत सामावली आहे. 4 आर्य सत्य नीट समजल्याशिवाय भगवान बुद्धाचा धम्म समजणे शक्यच नाही. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशात दुःख आर्य सत्य अनेक प्रकारांनी समजवून सांगितलेली आहेत. हे स्पष्टीकरण कुणाचं आहे? माशे मोऱ्याचं. त्याचं उदाहरण म्हणून अलग द्वीपम सुत्तामध्ये अरिट्ट नावाचा जो भिक्खू आहे
त्याच्याशी झालेल्या संवादातलं संक्षिप्त स्पष्टीकरण तथागत विनाशवाद्याची शिकवण देतात असा आरिठ्ठ गैरप्रकाश करत होता जनमानसामध्ये। तथागतांना हे समजल्यानंतर त्यांनी आरिठ्ठाला बोलावून घेतले आणि सर्व भिक्खू समोर बसवले आणि त्याला सांगितले, काही श्रमण ब्राह्मण गैरसमजुतीने किंवा खोडसाळपणाने मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि मी प्राणीमात्रांच्या समूळ नाशाची उच्छेदवादी शिकवण देतो असे लोकांना सांगतात, पण ते बरोबर नाही। दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव आणि त्याचा निरोध कसा करायचा हीच शिकवण मी पहिल्यापासून आतापर्यंत देत आलेलो आहे। आर्य सत्याचं महत्त्व सांगताना सिंसप वनामधलं एक सूक्त सांगितलेलं आहे। शाश मोरे लिहितात की दुःख आणि दुःख निरोध समजणे म्हणजे धम्म समजणे। 4 आर्य सत्य म्हणजेच बुद्ध धम्म, बुद्ध धम्मात आलेली इतर शिकवण म्हणजे ह्या 4 आर्य सत्याचा केवळ तार्किक विकास आणि त्याचे मुद्देसूद विश्लेषण आहे। बुद्ध शिकवणीतील या 4 आर्य सत्याचे किती महत्त्व आहे ते सिंसप वनातील सूत्रावरून आपल्याला स्पष्ट होईल। त्यामध्ये म्हटलंय की एकदा भगवंत कोसंबीत सिंसप वनामध्ये विहार करीत होते। त्यावेळी हातात झाडांची पाने त्यांनी घेऊन त्यांनी भिक्खूंना विचारले की भिक्खूंनो, माझ्या हातात असलेली झाडाची पाने जास्त आहेत की या अरण्यामध्ये झाडं आहेत त्या झाडाची पानं जास्त आहेत? भिक्खूंनी उत्तर दिले की झाडावर असलेल्या पानांच्या मानाने हातातील पाने अगदीच थोडकी आहेत। तेव्हा भगवंत म्हणाले की त्याचप्रमाणे मला ज्ञात असलेल्या अनेक गोष्टींपैकी फक्त मोजक्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, कारण इतर गोष्टी शुद्ध जीवनासाठी उपयोगी नाहीत। त्या गोष्टीकडे ज्ञानप्राप्तीकडे आणि निर्वाणाकडे नेण्यासाठी त्या गोष्टी उपयोगी नाहीत, म्हणून भिक्खूने त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाहीत। मी तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत? दुःख आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे, दुःखाचा निरोध करता येतो हे मी तुम्हाला सांगितलेले आहे, आणि हा मार्ग दुःखाचा निरोध करण्याकडे नेतो हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। ही सत्य मी तुम्हाला का सांगितले आहेत? कारण ती उपयोगी आहेत, ज्ञानप्राप्तीकडे नेणारी आहेत, म्हणूनच मी ती तुम्हाला सांगितलेली आहेत। बुद्ध धर्मामध्ये किंवा भगवंताकडे वायफळ चर्चेला स्थान नाही याचं एक उदाहरण या ठिकाणी भगवंताचं दिलेलं आहे की एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडकाच्या जेतवनात आरामात राहतो असता मालुक्यपुत्र नावाचा भिक्खू त्यांच्याजवळ आला आणि नमस्कार करून एका बाजूला बसला। नंतर मालुक्यपुत्र तथागतांना म्हणाला की भदंत, एकांतात बसलो असता माझ्या मनात विचार आला की हे जग शाश्वत आहे की अशाश्वत, शरीर आणि जीव एक आहेत की भिन्न आहेत, मरणोत्तर तथागतांना पुनर्जन्म आहे की नाही इत्यादी मुद्द्याचे भगवंतांनी विवरण केले नाही। तेव्हा मी आपणाजवळ येऊन त्या मुद्द्यासंबंधीचे प्रश्न विचारीन। जर आपल्याला या मुद्द्याचा निकाल लावता आला नाही तरच मी आपला शिष्य होईल। जर आपल्याला या गोष्टी माहीत नसतील तर त्या माहीत नाहीत असे म्हणणे हाच सरळ मार्ग असेल। भगवान बुद्ध म्हणाले, मालुक्यपुत्रा, तू माझा शिष्य झालास तर या मुद्द्याचे स्पष्टीकरण करून सांगितले तरच मी तुमच्या भिक्खू संघात येईल असे मी म्हटले का? त्यावेळेस नाही बनते मालुक्यपुत्राने उत्तर दिले। बरे, तू तरी मला म्हणालास काय की जर तुम्ही मला या सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण करून सांगितले तरच मी तुमच्या भिक्खू संघात येईल? नाही बनते मालुक्यपुत्र म्हणाला, तर मग आता हे मुद्दे स्पष्ट करून सांगितल्याशिवाय मी तुमचा शिष्य होणार नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे? असा तुम्ही जनमानसात तू का प्रचार करतो? तथागतांनी विचारले की मालुक्यपुत्रा, एखाद्या मनुष्याच्या अंगात विषारी बाण शिरून तो तळमळत असता त्याचे आप्तेष्ट शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला बोलवून आणतील, परंतु तो रोगी त्या वैद्याला म्हणेल की हा बाण कोणी मारला बुवा? तो ब्राह्मण होता की क्षत्रिय होता, वैश्य होता की शूद्र होता, तो काळा होता की गोरा होता, त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते, धनुष्याची दोरी कशाची केलेली होती, इत्यादी सर्व गोष्टी याची जोपर्यंत तो चौकशी करेल तोपर्यंत तो मला सांगणार नाही किंवा तो माणूस जिवंत राहील का? तोपर्यंत या रुतलेल्या बाणाला हात लावू देणार नाही असं जर म्हटला तर मालुक्यपुत्रा, अशा प्रसंगी त्या माणसाला या सर्व गोष्टी न समजताच तो मरून जाईल। त्याचप्रमाणे जो असा घाट घालेल की मला हे जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे इत्यादी सर्व मुद्दे समजल्या वाचून मी सदाचाराचा मार्ग स्वीकारणारच नाही, तर त्याला हे मुद्दे समजल्याशिवायच तो मरण येईल।
पण मालुक्य पुत्र हे दुःख आहे, हा दुःखाचा समुदाय आहे, हा दुःखाचा निरोध आहे आणि दुःख निरोधाचा मार्ग आहे, हे मी स्पष्ट करून सांगितले आहे। कारण ही 4 आर्य सत्य बोधिचर्येला स्थैर्य देणारी आहेत। त्यामुळे उपेक्षा उत्पन्न होते, दुःखाचा निरोध होतो, शांतीचा, प्रज्ञेचा, संबोधीचा आणि निर्वाणाचा लाभ होतो। म्हणून हे मालुक्य पुत्र, ज्या गोष्टीची मी चर्चा केली नाही त्या गोष्टीची चर्चा करू नका, व ज्या गोष्टीची मी स्पष्टीकरण केले आहे त्या गोष्टी स्पष्टीकरणाला योग्य आहेत असे समजा। शेवटचा यामधला मुद्दा आहे तो म्हणजे कार्यकारण भाव, प्रतित्य समुत्पाद आणि आर्य सत्यांचा। कारणाशिवाय कोणतीही जगात गोष्ट घडत नाही। हे निर्माण झाले म्हणून ते निर्माण झाले, हे नष्ट करा म्हणजे ते नष्ट होईल। प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारण नष्ट केल्यास ती गोष्ट निर्माणच होणार नाही। भगवान बुद्ध सारीपुत्त मोगल यांना पाहून म्हणतात की ए धम्मा हेतुपभवा हेतु ते संग तथागतो आह ते संचय निरोधो एवं वादी महासबना। याचा अर्थ आहे की मनाचे सर्व धर्म कारणामुळे उत्पन्न होतात, ती कारणे तथागतांनी सांगितलेली आहेत। त्या कारणांचा निरोध, नाश कसा करावा हे सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे। भगवान बुद्ध म्हणतात की इमस्मी सती इदं होती, इमस्सुपादा इदं उपज्जती, इमस्मी असती इदं अनहोती, इमस्स निरोधा इदं निरुज्जती। याचा अर्थ काय आहे? याच्या होण्यामुळे हे होत असते, याच्या न होण्यामुळे हे होत नसते, ह्याच्या उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते, याचा निरोध केल्याने याचा निरोध होत असतो। यो पटिच्च समुपादम पස්සती सो धम्म पස්සती, यो धम्मम पස්සती सो मम पස්සती। याचा अर्थ काय की भगवान बुद्ध म्हणतात की जो प्रतित्य समुत्पाद जाणतो, जो धम्मास पाहतो व जो धम्मास पाहतो तो मला पाहतो, असं भगवान बुद्ध म्हणतात। पंचमहाभूते, पंच इंद्रिय आणि पंचस्कंद आपण लक्षात ठेवला तर आपल्याला बुद्ध धम्माचा संपूर्ण सिद्धांत कार्यकारण भावाचा कळेल। पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतापासून मानवाचं शरीर बनलेलं आहे। कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या पंचेंद्रियाच्या मार्गात आपल्याला जगाचं ज्ञान होत असतं। या पंचेंद्रियांचे विषय, त्यांचे क्षेत्र, त्यांचा उपभोक्ता म्हणजे मन होय। ही पंचेंद्रिय चेतनेवर अवलंबून असतात व चेतना उष्णतेवर अवलंबून असते। उष्णता म्हणजे शक्ती, विज्ञान म्हणजे शक्ती कधीही नष्ट होत नाही तर रूपांतरित होत असते, बदलत असते। पंचस्कंद म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे होय। मानवाचे संपूर्ण अस्तित्व जे असतं, जे आपण दिसतो, याला काय म्हणतात? नाम रूप असं म्हटलं जातं। नाम रूप असं म्हटलेलं जातं। तर मानवाचं संपूर्ण अस्तित्व म्हणजे नामरूप होय। हे पंचस्कंदामध्ये विभागलेलं संपूर्ण आहे। आता यामध्ये रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान। रूप हे प्रामुख्याने माणसाचं रूप म्हणजे माणसाचं शरीर हे कशाने बनलंय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अग्नी। आता पृथ्वी म्हणजे काय? तर पृथ्वी म्हणजे आपल्या शरीरामधली हाडं आणि मांस जे आहे त्याला पृथ्वी असं म्हटलेलं आहे। आप म्हणजे पाणी, आपल्या शरीरामध्ये जे पाणी आहे। तेज म्हणजे अग्नी, आपल्या शरीरामध्ये जी उष्णता आहे। आणि वायू म्हणजे हवा आणि त्यानंतर अवकाश म्हणजे हे संपूर्ण अवकाश। अशा पद्धतीने मानवाचं शरीर बनलेलं आहे। नाम म्हणजे काय आहे? तर मन। या मनामध्ये वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान समाविष्ट असतात। अशा पद्धतीने नाम आणि रूप म्हणजे नाम रूप म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर असं आहे। विज्ञान म्हणजे चेतना, ही पृथ्वी, आप म्हणजे जल, अग्नी, वायू यांच्या मिश्रणाने तयार होते। माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची किंवा चित्ताची उत्पत्ती होते व मरणाबरोबर विनाश पावतो। म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये जी शक्ती असते, तेज किंवा उष्णता असते, ती जन्माबरोबरच असतं ते विज्ञान आणि मृत्यूबरोबरच ते नष्ट सुद्धा होत असतं। प्रतित्य समुत्पादाचा अर्थ फक्त मी तुमच्या समोर इथे समजावून सांगतो। प्रतित्य समुत्पाद हे 2 शब्द आहेत। त्यातला प्रतित्य म्हणजे काय? तर प्रतित्य म्हणजे निर्माण होऊन वाढणे व मग नष्ट होणे, व समुत्पाद म्हणजे त्याच क्षणी दुसरं निर्माण होणे। उत्पत्ती, विलय, उत्पत्ती, विनाश आणि पुन्हा उत्पत्ती असा जो अर्थ आहे। तर प्रतित्य म्हणजे निर्माण होऊन वाढणे व मग नष्ट होणे। समुत्पाद म्हणजे त्याच क्षणी दुसरं निर्माण होणे। म्हणजे एक मनोधर्म निर्माण होतो, त्याची वाढ होते, मग तो नष्ट होतो व नष्ट होत असतानाच दुसरा मनोधर्म निर्माण होत
असतो। प्रतीत्य समुत्पादाची 2 अंग आहेत। प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांताची 2 अंग, पहिल्या अंगात प्रतीत याचा समावेश होतो आणि प्रतीत म्हणजे उत्पत्तीची कारणे आणि दुसऱ्या अंगामध्ये समुत्पाद म्हणजे त्याचे परिणाम, कारणे आणि परिणाम आहे। सिद्धांतातील पहिल्या अंगातील कारणे कुठले, एक नैसर्गिक स्वरूपाची आणि वैयक्तिक स्वरूपाची। नैसर्गिक कारणे कोणी भूकंप, सुनामी, वादळ अशी आहेत। वैयक्तिक कारणे म्हणजे माणसाच्या मनात 2 भावना निर्माण होतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक। प्रतीत्य समुत्पाद सिद्धांतावरतीच 4 आर्य सत्य आहेत, म्हणून हा सिद्धांत मी तुमच्या समोर इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न संक्षिप्त स्वरूपामध्ये केलेला आहे। आर्य अष्टांगिक मार्ग हा भगवंताच्या प्रतीत्य समुत्पाद या मूळ सिद्धांतावर आधारित असलेल्या दुःख मुक्तीच्या शिकवणीचा 4 आर्य सत्य यातील एक सत्य आहे। 4 आर्य सत्यातील पहिले आणि तिसरे सत्य ही अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या सत्याचे कार्य आहे। म्हणजेच दुसरे आणि चौथे सत्य हे अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या सत्याची कारणे आहेत। भगवंताने दुःखमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली 4 आर्य सत्याची शिकवण त्यांच्या प्रतीत्य समुत्पाद या मूळ सिद्धांतावरती आधारलेली आहे। शेवटी आपण धम्मपदामध्ये जे गाथा दिलेली आहे ती गाथा या ठिकाणी तुम्हाला सांगतो। याचा अर्थ आहे किंवा याचा अनुवाद आहे की भयभीत मनुष्य पर्वत, वन, उद्यान, वृक्ष आणि चैत्य इत्यादीचा आधार घेतो, परंतु हा आधार ना सुरक्षित आहे ना चांगला आहे, कारण या आधाराला शरण गेल्यामुळे मनुष्य दुःखमुक्त कधीच होत नाही। बुद्धम, धम्मम आणि संघम याला शरण जाऊन सम्यक प्रज्ञेने ज्याने 4 आर्य सत्यांना पाहिले आहे, दुःख, दुःखाचे मूळ, दुःखाचा अंत आणि दुःखांत म्हणजे निर्वाणाला पोचणारा आर्य अष्टांगिक मार्ग पाहिला, त्यालाच खरे शरण प्राप्त झाले। हेच शरण सुरक्षित आहे, हेच शरण उत्तम आहे, कारण यालाच शरण गेल्यामुळे मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो। म्हणून बुद्धाचा जन्म घेणे सुखकर आहे, खऱ्या धर्माचा उपदेश सुखकर आहे, संघाची समग्रता सुखकर आहे, समग्रता युक्त पुरुषांचे तप सुखकर आहे। आपण 4 आर्य सत्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या परिचयात सांगितलं म्हणून जे स्पष्टीकरण पाहिलं आणि बौद्ध धम्माच्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये याचं नेमकं कशा पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे ते संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला। त्याचा शेवटचा सारांश किंवा अनुमान म्हणून मी असं म्हणतो की बाबासाहेब म्हणतात की माणूस आणि माणसाचं माणसाशी या जगातील नाते हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू, हे बाबासाहेबांची भूमिका। मनुष्य व जग दुःखाने भरलेला आहे, बाबासाहेब म्हणतात। दुःखाचे अस्तित्व मान्य करणं व ते नष्ट करण्याचा मार्ग स्वीकारणे हाच केवळ बौद्ध धम्माचा पाया आहे, बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये म्हटलेला आहे। बाबासाहेब मनुष्य व जगात दुःख असल्याचे मान्य करतात, आर्य अष्टांगिक मार्ग मान्य करतात, ते 4थं आर्य सत्यच आहे। तसेच बाबासाहेब ज्या बौद्ध अभ्यासकांचा बुद्ध चरित्राचा सिद्धांत मान्य करतात ते धर्मानंद कोसंबी, तसेच ज्यांचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेले आहे ते पी लक्ष्मी नरसू यांनी 4 आर्य सत्यांचा स्वीकार केला आहे। यावरून हे अनुमान निघते की 4 आर्य सत्य हे मूळ शिकवणीचा भाग आहे। फरक एवढाच आहे की बाबासाहेब पिळवणूक, शोषण, गरिबी हे सुद्धा दुःख निर्माण यांनी सुद्धा होतं, याचंही बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण करतात। आपण या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत। साधू साधू साधू।